गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बोल अंबे की जय, सप्तशृंगी माता की जय अशा जय घोषाने मंदिरसह गावातील परिसर दुमदुमला। अतिशय धार्मिक वातावरणात सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सव प्रारंभ झालाय। नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनाची रीत बघायला मिळाली। सकाळी 8 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.व्ही. वाघ यांनी केले। त्यानंतर श्री भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली। यावेळी आभूषणांच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। त्यानंतर ही आभूषणे मंदिरात नेण्यात आली। दरम्यान पंचामृताने देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। भरजरीचे महावस्त्र नेसविण्यात आले। सांज शृंगारानंतर श्री भगवतीस आभूषणे परिधान करण्यात आली। त्यात सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे पुतळी गाठले, सोन्याच्या कोयरी हार, सोन्याची वज्रटीक, सोन्याची बोरमाळ, सोन्याचे कर्णफुले, सोन्याची नथ, सोन्याचे पाऊल, सोन्याचा गुलाबहार आदी आभूषणांचा समावेश आहे। आजची पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्री चंद्र जगमलानी यांनी केली आहे। तसेच प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्री चंद्र जगमलानी, विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी.व्ही. वाघ व पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्या उपस्थितीत श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली। यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यातील उजव्या बाजूस विविध धर्मीय 1111 गटांची स्थापना दुपारी 12 वाजता करण्यात आली। सप्तशृंगी गड येणारे भाविक भक्तांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे, कारण मेळा बसस्थानक हे गावापासून 1.5 किमी अंतरावर असलेल्या अक्षरशः या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले। एकीकडे यात्रा काळात कोटी रुपये एसटीच्या माध्यमातून कमावलेले जाते, पण दरवेळी बसस्थानक मध्ये सुविधा अभाव असतो। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी तुषार बर्डे, सप्तशृंगगड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।